discuss about a basic grammar. Basic means start, where to start the grammar, it is important. म्हणून आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत जे बेसिक सुरुवातीचं ग्रामर आहे त्या ग्रामरला आज सुरुवात करणार आहोत. मग बेसिकमध्ये त्या ठिकाणी विचार कशाचा केला जाईल आपल्याला, तर आपल्याला एखादं वाक्य असेल त्या वाक्याचं त्या ठिकाणी आपल्या वाक्याला त्या अनालिसिस करता आलं पाहिजे. अनालिसिस म्हणजे त्या ठिकाणी त्या वाक्याचा आपल्याला एक्सरे करता आला पाहिजे. एखादा सेंटेन्स दिलेला असेल त्या सेंटेन्समध्ये दिलेल्या प्रत्येक शब्दाला, प्रत्येक वर्ड्सला एक वेगळ्या प्रकारचं फंक्शनिंग आहे, एक वेगळ्या प्रकारचं कार्य करावं लागतं. कारण आपण ज्यावेळेस इंग्रजी पाहतो त्यावेळेस आपण रट्टा मारायचं नाही. डेफिनेशन आपल्याला महत्वाची नाही. नाम म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीचं ठिकाणाचं वस्तूच्या नामाला त्या ठिकाणी नावाला आपण नाऊन म्हणतो, ही व्याख्या आपल्याला त्या ठिकाणी हे रट्टा मारून त्या ठिकाणी आपल्याला ग्रामर कंप्लीट करायचं नाही. तर आपल्याला फंक्शनल ग्रामर हे महत्वाचं आहे. जेव्हा केव्हा आपण इंग्रजी लिहितो किंवा बोलतो तर त्याच्यावर ते महत्वाचं असतं आपल्याला की आपण फंक्शन त्या वर्ड्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून आपण बेसिकली सुरुवात करू. आपण एका मिनिटामध्ये त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की नेमकं कशा पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी. सुरुवातीला आपण जर पाहिलं त्या ठिकाणी लेटर्स असतील इंग्रजीमध्ये. ओके, लेटर्स म्हणजे काय झाले, ए सी डी ई जी हे असतील. ओके, हे लेटर्स. लेटर्स नंतर आपण दुसरी बाजू त्या ठिकाणी पाहणार अल्फाबेट्स. हे अल्फाबेट म्हणजे काय, आपण लेटर लिहिले. अल्फाबेट म्हणजे ए बी सी हे सिरियली ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस आपण अल्फाबेट असं म्हणतो. अल्फाबेट झाल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस येते त्या ठिकाणी वर्ड्स, शब्द. म्हणजे काय होतं, लेटर्स आणि अल्फाबेट्स यांनी मिळून त्या ठिकाणी आपल्याला वर्ड्स तयार झालेले आपल्याला दिसतात. आणखी दुसरी बाजू सांगता त्या ठिकाणी वॉवेल्स, कॉन्सनंट्स, डिफ्थॉंग्स हे आपल्याला प्रोनाउन्सिएशन मध्ये आपल्याला जायचं नाहीये. म्हणजे आपले शब्द तयार कशाने होतात, तर शब्द त्या ठिकाणी वॉवेल्स आणि कॉन्सनंट स्वर आणि व्यंजनानं तयार होतात. मग स्वर आणि व्यंजन हे अल्फाबेट्स आणि त्या ठिकाणी लेटर्स मध्ये त्या ठिकाणी असतील आपल्याला दिसणार. त्यानंतर नेक्स्ट त्याच्यानंतर काय होईल, फ्रेज होईल. फ्रेज म्हणजे काय, वर्ड्सच्या नंतरचं त्या ठिकाणी एक स्टेप आहे. फ्रेज म्हणजे त्या ठिकाणी ग्रुप ऑफ वर्ड्स नॉट हॅव्हिंग सब्जेक्ट अँड वर्ब. म्हणजे ज्याच्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब यांचा समावेश नसतो अशा प्रकारच्या शब्दसमूह आपण फ्रेज म्हणतो. त्याच्यानंतर आपल्याला क्लॉज येईल, CLAUSE क्लॉज. आणि सगळ्यात शेवटी असेल सेंटेन्स, हे वाक्य. जे आपल्याला हे आज हे महत्वाचं पाहिजे. जे बेसिक आहे ते बेसिक आपलं त्या ठिकाणी स्टार्ट होणार आहे सेंटेन्स पासून. लेटर्स, अल्फाबेट्स, वर्ड्स, फ्रेजेस, क्लॉजेस आणि शेवटचा टप्पा जो आहे तो शेवटच्या टप्पामध्ये त्या ठिकाणी सेंटेन्स आहे. आणि फॉर्मेशन टाईप मध्ये येतं. फॉर्मेशन म्हणजे बनवणे. मग सेंटेन्स कसं बनवतो, सेंटेन्स बनवताना त्याच्यामध्ये वर्ड्स येतात. मग त्या वर्ड्सला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, त्या वर्ड्सचं फंक्शन काय, त्याचं नाव काय, ते कुठल्या प्रकारचं कार्य करतं, यानुसार त्या ठिकाणी आपल्याला हे ग्रामरची सुरुवात करावी लागणार आहे. म्हणून आपल्याला आज पाहिजे त्या ठिकाणी पार्ट्स ऑफ स्पीच. कुठला भाग पाहिजे, पार्ट्स ऑफ स्पीच, जो की अत्यंत महत्वाचा आहे. कारण हे जर आपल्याला त्या ठिकाणी माहित नसेल तर बाकी कुठल्या गोष्टी त्या ठिकाणी कळणार नाहीत. मग कशाला ऍडजेक्टिव्ह म्हणायचे, कशाला वर्ब म्हणायचे. मग त्या ठिकाणी पार्ट्स ऑफ स्पीच. त्या स्पीचला आपण भाषण म्हणू, वाक्य म्हणू किंवा काहीही म्हणता येईल आपल्याला. आणि पार्ट्स म्हणजे त्याचे भाग झाले. म्हणजे एखाद्या वाक्याचे भाग असतील, एखादा बोललेला शब्द असेल, सेंटेन्स असेल किंवा स्टेटमेंट असेल, त्याच्यातल्या सगळ्या पार्ट्सचा त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा. हे पार्ट्स ऑफ स्पीच आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो शब्दांच्या जाती. त्याच्यामध्ये आपल्याला 8 प्रकारच्या त्या ठिकाणी दिसून येतात. नाऊन, प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजेक्शन आणि इंटरजेक्शन. आता इंटरजेक्शन आपल्याला तेवढं जास्त महत्वाचं आहे कारण हे सडन फिलिंग असलं दाखवणाऱ्या त्या ठिकाणी आपल्याला जे शब्द आहेत इंटरजेक्शन ते त्या पद्धतीने तेवढं त्या ठिकाणी आपल्याला ते महत्वाचं नाहीये. कारण तेवढा भाग तो आपल्याला विचारला जात नाही ग्रामरच्या दृष्टिकोनातून. तर आपल्याला सुरुवातीला पाहिजे त्या ठिकाणी नाऊन. ज्याला आपण मराठीमध्ये त्या ठिकाणी नाम असं म्हणतो, नाऊन. मग नाऊन काय काय असतं आपल्याला ती व्याख्या पाहिजे नाही या ठिकाणी.
ओके, आपण व्याख्या काय करतो? नाम म्हणजे एखाद्याचं नाव असेल, ठिकाणाचं नाव असेल, शहराचं नाव असेल, वस्तूचं नाव असेल, तर ह्याला आपण नाम म्हणतो. पुन्हा त्याची त्याचा प्रकार, आपले ते प्रकार पाहिजे बसत नाहीत आपल्याला, तर आपल्याला नाम नेमकं काय आहे तर त्या ठिकाणी पाहिजे आपल्याला. एक्झाम्पल नुसार त्या ठिकाणी आपण त्याचं क्लॅरिफिकेशन करू. सलमान लाईक्स सिमरन, हे एक आपण एक्झाम्पल पाहू. ओके, आता हे सलमान लाईक सिमरन हे एक वाक्य झालं. त्यातला हा सब्जेक्ट आपण तो वर्ब आणि हे त्यानंतर हा ऑब्जेक्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवू. ओके, मग नाउन कशाला म्हणायचं? नाउन म्हणलं की त्या ठिकाणी सब्जेक्ट झाला. हा सब्जेक्ट म्हणजे डुअर ऑफ ऍक्शन, कार्य करणेवाला. कार्य कोणतं? लाईक्स, आवडण्याची क्रिया त्या ठिकाणी झालेली आहे. ती क्रिया कोणाकडून झाली आहे? सलमान कोण झालं? कोणाला आवडतं त्या ठिकाणी? तर सिमरनला. म्हणून या ठिकाणी हेच सलमान एका व्यक्तीचं नाव आहे, म्हणून हे देखील नाव आहे. सिमरन हे ऑब्जेक्ट आहे, हे देखील नाव आहे. आणि कोणातरी मुलीचं नाव आहे, म्हणून हे त्या ठिकाणी नाऊन होतं. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला हे नाऊन हे लक्षात आपल्याला दिसून येतं. आणि ह्या ठिकाणी काय होतं? हे सिमरन, SIMREN, सिमरन ह्या वाक्यातलं SIREN हे वाक्यातलं त्या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट कर्म आहे, आणि वाक्यातला ऑब्जेक्ट हे कर्म हे नाऊन असतं. म्हणून लक्षात घ्यायचं, वाक्यातला सब्जेक्ट असेल, सब्जेक्ट और ऑब्जेक्ट आर नाउन्स. म्हणून वाक्यातला कर्ता असेल किंवा वाक्यातला कर्म असेल, हा त्या ठिकाणी काय होतो तर आपल्याला सब्जेक्ट, कर्ता किंवा ऑब्जेक्ट हे दोन्हीही त्या ठिकाणी नाउन किंवा नाम म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. लक्षामध्ये वाक्यातला कर्ता आणि वाक्यातला कर्म हा त्या ठिकाणी नाउन होतो. म्हणजे नाउन होण्यासाठी एखाद्या वाक्याला, एखाद्या शब्दाला काय करावं लागेल? सब्जेक्ट म्हणून यावं लागेल किंवा ऑब्जेक्ट म्हणून यावं लागेल. ओके, एखादं नाम व्हायचं असेल किंवा त्या नामाचं कार्य पार पाडायचं असेल तर त्या शब्दाला काय करावं लागेल? एक तर त्या वाक्यातला सब्जेक्ट म्हणून यावं लागेल, एक तर वाक्यातला ऑब्जेक्ट म्हणून यावं लागेल. म्हणून त्या ठिकाणी जर वाक्यातला सब्जेक्ट झालेला असेल किंवा ऑब्जेक्ट झालेला असेल, मग इथं सलमान हा त्या ठिकाणी वाक्यातला सब्जेक्ट झालेला आहे म्हणून नाम आहे, आणि सिमरन ही वाक्यातली त्या ठिकाणी ऑब्जेक्ट झालेली आहे म्हणून त्या ठिकाणी नाम आहे. म्हणून एखादं नामाच्या कॅटेगरीमध्ये किंवा नामाच्या प्रकारामध्ये यायचं असेल तर त्या शब्दाला एक तर सब्जेक्ट कर्त्याचं काम करावं लागेल किंवा ऑब्जेक्टचं काम करावं लागेल. आणि लक्षामध्ये त्यानंतर सेकंड बाबू प्रोनाउन, सर्वनाम, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो सर्वनाम, प्रोनाउन. प्रोनाउनची व्याख्या आपण नेहमीप्रमाणे केलेली आहे. काय व्याख्या केलेली आहे? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला त्या ठिकाणी सर्वनाम असं म्हणतो. प्रोनाउन. सेकंड प्रोनाउन, त्याला आपण मराठीत काय म्हणतो? सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला त्या ठिकाणी सर्वनाम म्हणतात. इन्स्टेड ऑफ नाउन, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? सर्वनाम असं म्हणतो. करेक्ट आहे. उदाहरण त्या ठिकाणी पाहू. रामा इट्स मँगो and he eats banana. हे वाक्य दिलं. ओके, ह्या ठिकाणी इट्स वर्ब आहे, कोणी क्रिया केली? रामा हा सब्जेक्ट झाला, दिस वन नाउन. ओके, काय खाल्लं रामानं? मँगो, ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट एका फळाचं नाव आहे म्हणून हा देखील नाम झालं. ओके, आता लक्षात घ्या, आपल्याला प्रत्येक शब्द हा रिपीट होणार आहे त्या ठिकाणी. हे आपण कंजेक्शन वापरले, आपल्याला कंजेक्शन नमुना पाहिजे. ओके, कंजेक्शन म्हणजे दोन वाक्याला, दोन शब्दांना, दोन फ्रेजना, दोन क्लॉजला, दोन सेंटेन्सला जोडणाऱ्या शब्दाला आपण कंजेक्शन आलेलं आहे. ही इट्स मँगो, पुन्हा वाक्य काय केलेलं आहे माहिती काय? रामा इट्स मँगो अँड ही इट्स बनाना. म्हणजे रामानं बनाना, मँगोही खाल्लाय आणि बनाना खाल्लाय. मग ही का वापरलेला आहे? तर ही काय वापरलेलं आहे? तर रामाविषयीच वापरलेलं आहे. कारण आपण एक नामाचं सलग वाक्य जर त्या ठिकाणी लिहित असेल तर ते नाम पुन्हा पुन्हा रिपीट होऊ नये, पुन्हा त्या ठिकाणी ते रिपिटेशन टाळण्यासाठी त्याला आपण हे लिहितो. हे लिहिलं म्हणजे हे प्रोनाउन आहे.
प्रोनाउन म्हणजे सर्वनाम आहे. ओके, काय आलं? सर्वनाम आलेलं आहे. पण दुसरं एक एक्झाम्पल आपण पाहू त्या ठिकाणी. ही लाईक्स हर. आपण नामाच्या वाक्यामध्ये काय पाहिलं तर सलमान लाईक सिमरन. सलमान लाईक सिमरन. आपण इथं काय केलं? सलमानच्या ऐवजी ही घेतलं, हे सर्वनाम. त्याच्यानंतर आपण काय केलं? सिमरनच्या ऐवजी हर घेतलं, हे देखील त्या ठिकाणी मग हे प्रोनाउन आलं आणि हे देखील प्रोनाउन आलं. म्हणजे ज्यावेळेस आपण नामाच्या ऐवजी ही सी ह्याला आपण सब्जेक्टिव्ह केस म्हणू. ज्यावेळेस एखादं प्रोनाउन हे कर्त्याच्या ठिकाणी त्याला सब्जेक्टिव्ह केस असं म्हणतात. सब्जेक्टिव्ह केस. आणि जर त्या ठिकाणी इथं बघा हे काय? सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. आणि जर एखादं त्या ठिकाणी प्रोनाउन हे ऑब्जेक्टच्या ठिकाणी आलं असेल तर त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह केस म्हणतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे मागं पुढे त्या ठिकाणी आपण चेंज व्हायचं होतो त्यावेळेस सब्जेक्टिव्ह केसचे ऑब्जेक्टिव्ह केस आपण करत असतो. त्या पद्धतीने हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून वरच्या वाक्यामध्ये आपण नामाच्या वाक्यामध्ये काय पाहिलं तर सलमान लाईक सिमरन. सलमान हा पुरुष आहे मग त्याचं त्या ठिकाणी पुल्लिंगी आपण ही घेतलं, लाईक जसं ठेवलं, आणि सिमरन ऐवजी आपण हर घेतलं. हे सर्वनाम म्हणजे सिमरन हे पुन्हा रिपीट करण्याऐवजी आपण काय केलं? हे सर्वनाम हर घेतलं. आता ही हे त्या ठिकाणी आलेलं असते, ह्या ठिकाणी ही सी हे सब्जेक्टिव्ह केस झालं आणि इथं हर हे देखील सर्वनाम वापरले म्हणजे ऑब्जेक्टिव्ह, कारण ऑब्जेक्टच्या ठिकाणी आलं असल्यामुळे त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह केस असं देखील त्या ठिकाणी म्हणत असलेलं आपल्याला दिसून येतं. आलं लक्षामध्ये? म्हणजे हे प्रोनाउन म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असं म्हणतो. त्यानंतर आपल्याला तिसरा प्रकार पाहिजे त्या ठिकाणी नाउन, प्रोनाउन. पण ऍडजेक्टिव्ह पाहू. थोडीशी काय म्हणतो आपण त्याला? आपण वर्ब पाहतो पण थोडंसं आपण ऍडजेक्टिव्ह पाहून घेऊ अगोदर. ऍडजेक्टिव्ह नंबर 3. ऍडजेक्टिव्ह ADJECTIVE. ऍडजेक्टिव्ह त्याला मराठीमध्ये विशेषण असं म्हणतो. विशेषण. मराठीतली व्याख्या आपण वन सेकंड रिपीट करू. त्या ठिकाणी इट डिनोट्स किंवा वापरलं जातं त्या ठिकाणी इट गिव्स द मोर इन्फॉर्मेशन अबाउट द नाउन. नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असं म्हणतो, ऍडजेक्टिव्ह. मग उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल? करीना इज ब्युटिफुल. पुन्हा दुसरं वाक्य करीना इज अ ब्युटिफुल मॉम. ब्युटिफुल मॉम. दोन वाक्य. तर दोन्ही वाक्यात तुम्हाला जर विचारलं ह्या वाक्यातलं ब्युटिफुल आणि ह्या वाक्यातलं ब्युटिफुल काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे की नाही सांगता येईल आपल्याला? वरच्या वाक्यातलं ब्युटिफुल ऍडजेक्टिव्ह आहे का, आहे की नाही, आणि खालच्या वाक्यातलं आहे की नाही सांगता येईल? ठीक आहे. दोन्हीही वाक्यातलं ब्युटिफुल हे ऍडजेक्टिव्ह आहे. कारण काय आहे? करीना इज ब्युटिफुल. करीना सुंदर आहे हा सब्जेक्ट, वर्ब, आणि हा ऍडजेक्टिव्ह. करीना सुंदर आहे. करीना कशी आहे? सुंदर आहे. सुंदर कोण आहे? करीना आहे. म्हणजे या करीना नामाविषयी विशेष माहिती सांगितली म्हणून त्या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह आहे. आपण व्याख्या सांगितली होती नामाविषयी विशेष माहिती किंवा इट गिव्ह द मोर इन्फॉर्मेशन अबाउट द नाउन. हे नाउन आहे करीना. ह्या करीनाविषयी विशेष माहिती सांगितली काय? ब्युटिफुल आहे, सुंदर आहे. बरोबर. हे देखील ऍडजेक्टिव्ह आहे. इथं देखील त्याच पद्धतीने करीना हा सब्जेक्ट नाउन आहे. ब्युटिफुल मॉम या ठिकाणी हा ऑब्जेक्ट ज्याला आपण नाउन असं म्हणू. ओके, नाउन. आणि ब्युटिफुल ऍडजेक्टिव्ह आहे. आता एक लक्षात घ्या, हे देखील ब्युटिफुल ऍडजेक्टिव्ह आहे, हे देखील ब्युटिफुल ऍडजेक्टिव्ह आहे. ह्याला आपण त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं नाव म्हणू शकतो. ह्याला स्टेटिव्ह वर्ब म्हणायचं. स्टेटिव्ह, STATIV, स्टेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. स्टेटिव्ह म्हणजे काय? इट इज द इज इंडिकेट हिअर द एक्झिस्टन्स अस्तित्व किंवा स्थिती, त्या व्यक्तीची स्थिती किंवा एक्झिस्टन्स किंवा महत्व त्या ठिकाणी सांगत असतं म्हणून त्याला आपण स्टेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणतो. कारण क्रियापदानंतर आलेला आहे. बरोबर आहे? क्रियापदानंतर आलेला आहे. आणि इथं काय झालेलं आहे? ह्या मॉम ह्या ऑब्जेक्ट ह्याच्या नामाच्या अगोदर आलेला आहे. ज्यावेळेस एखादं ऍडजेक्टिव्ह हे क्रियापदानंतर येतं आणि त्याच्यानंतर नाम नसतं, ज्यावेळेस एखाद्या स्टेटिव्ह क्रियापदानंतर जर ऍडजेक्टिव्ह आलेला असेल तर त्याला स्टेटिव्ह
ऍडजेक्टिव्ह म्हणतात. जसं की त्या ठिकाणी हे इज आहे आणि त्याच्यानंतर लगेच ब्युटिफुल आले, कारण कर्त्याची त्या ठिकाणी ते विशेष माहिती सांगतं, म्हणून त्याला स्टेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असं म्हणायचं. नंतर इज अ ब्युटिफुल मॉम, मॉम हे नाऊन आलंय. जर नामाच्या अगोदर ऍडजेक्टिव्ह आलेला असेल तर त्या नामाला त्या ठिकाणी काय म्हणतो आपण, ऍट्रिब्युटिव्ह. कुठलं हे ऍट्रिब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह. ऍट्रिब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह, ऍट्रिब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे त्या ठिकाणी लक्षण सांगितलेलं आहे, लक्षण किंवा त्या ठिकाणी वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी जर क्रियापदानंतर आलेलं असेल तर त्याला स्टेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असं म्हणतो, आणि ते जर त्या ठिकाणी नामाच्या अगोदर आलेलं असेल तर त्याला ऍट्रिब्युटिव्ह नाऊन म्हणतो. ह्यालाच आपण प्रेडिकेटिव्ह देखील त्या ठिकाणी PREDICTIV प्रेडिकेटिव्ह ऍडजेक्टिव्ह देखील त्या ठिकाणी म्हणतो. प्रेडिकेटिव्ह म्हणजे क्रियापद, क्रियापदानंतर आलेलं असेल तर त्याला देखील ऍडजेक्टिव्ह असं म्हटलं जातं. आलं लक्षात, ऍडजेक्टिव्हची ही व्याख्या आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आपल्याला पाहिजे दुसरं नंबर 4 व्हर्ब. व्हर्ब जे की आपण त्याला ऍक्शन वर्ड म्हणतो. मराठीत व्याख्या सांगायचं तर त्या व्हर्बची काय सांगता येईल आपल्याला, व्हर्ब क्रियापद ज्याला आपण मराठीत म्हणतो, आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी ऍक्शन वर्ड. ऍक्शन वर्ड म्हणजे कृती दर्शवणारा शब्द. म्हणजे एक साधी मराठीतली व्याख्या आपल्याला सांगता येईल. क्रियापद म्हणजे काय, जो शब्द वाक्यातला क्रिया दर्शवतो किंवा ऍक्शन वर्ड असतो, त्या ऍक्शन वर्डला त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, ते क्रियापद म्हणतो. तर आपला स्टेट ऑफ बिईंग, स्टेट ऑफ बिईंग त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल दोन पद्धतीने. त्या ठिकाणी स्टेट ऑफ बिईंग क्रियापदाच्या दोन पद्धतीने. आपण फंक्शनच्या बाबतीत आपण रट्टा मारायचा नाहीये, पारंपरिक पद्धतीने व्याख्या त्या ठिकाणी पाठ करून त्या ठिकाणी आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच शिकायचं नाही, तर आपल्याला फंक्शनल शिकायचं आहे. त्याचा वापर कशा पद्धतीने त्या ठिकाणी करता येईल, एक येईल स्टेटिव्ह वर्ब आणि दुसरं त्या ठिकाणी ऍक्शन वर्ड. ऍक्शन वर्ड. आणि याचे दोन एक्झाम्पल त्या ठिकाणी मी समजवतोय. ही इज हॅपी, ही इज हॅपी. दुसरं वाक्य येईल त्या ठिकाणी, ही इज रायटिंग अ पोयम, ही इज रायटिंग अ पोयम. आता दोन सेंटेन्स मध्ये त्या ठिकाणी आपण काय केलं, स्टेट ऑफ बिईंग. आता या ठिकाणी ही सब्जेक्ट, इज वर्ब, कॉम्प्लिमेंट. तो आनंदी आहे. म्हणजे ह्या व्यक्तीचं स्टेट सांगितलं, स्टेट त्याची स्थिती सांगितलेली आहे. त्याची स्थिती काय आहे, तो आनंदी आहे. ओके. मग बऱ्याचशा वेळेस त्या ठिकाणी क्रियापद असे असतात जे की हे सहाय्यकारी क्रियापद, पण इथे एकटा आल्यामुळे त्या ठिकाणी याला मुख्य क्रियापद देखील म्हणतो. मग मुख्य क्रियापद हे स्टेट ऑफ बिईंग, स्टेट ऑफ बिईंग साठी स्टेटिव्ह असतात. स्टेटिव्ह म्हणजे त्या कर्त्याची त्या ठिकाणी स्थिती सांगत असतात. ही कसं आहे तर आनंदी आहे, आनंदी कोण आहे तर ही आहे. म्हणून त्या ठिकाणी हे इज आलेलं जे क्रियापद आहे त्याला आपण स्टेटिव्ह वर्ब असं देखील त्या ठिकाणी स्टेटिव्ह वर्ब किंवा स्टेट ऑफ बिईंग देखील म्हटलं जातं. दुसरं वाक्य बघा, ही सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, रायटिंग, लीड अ पोयम. आता हे झालं ऍक्शन वर्ड. हे झाला ऍक्शन वर्ड. या ठिकाणी क्रिया झालेली आहे कशाची, लिहिण्याची. कोणावर झाली आहे, पोयमवर झाली. असं ऑब्जेक्ट आहे, इथे लिहिण्याची क्रिया झालेली आहे म्हणून ऍक्शन वर्ड. इथं क्रिया कोणती आहे, नाहीये, नो क्रिया. क्रिया ही इज हॅपी, तो आनंदी आहे. क्रिया कोणती झालेली आहे का, क्रिया नाहीये. हे अबस्ट्रॅक्ट मध्ये येतं, अमूर्त आहे. हॅपी आहे, आनंदी झाला. आनंदी झाला म्हणजे क्रिया दर्शवली जात नाहीये. दिसते का क्रिया, दिसत नाहीये आपल्याला. म्हणून त्या ठिकाणी हे दोन प्रकारचे. म्हणून अगोदरच सांगितलं होतं की आपल्याला पारंपरिक पद्धतीने व्याख्या पाहायची नाही. आपण ऍक्शन वर्ड, ऍक्शन वर्ड म्हणजे काय, क्रिया दर्शवणारे शब्द म्हणजेच क्रियापद असं म्हटलेलं आहे. पण आपल्याला त्या ठिकाणी ते पाहायचं नाहीये. आपल्याला टू द पॉइंट फंक्शनल पाहायचंय. म्हणून दोन पद्धतीनं स्टेट ऑफ बिईंग आणि ऍक्शन वर्ड. ह्या स्टेट ऑफ बिईंग त्याच्यामध्ये क्रिया झालेली नाहीये तरी देखील हे क्रियापद आहे. का तर त्या ठिकाणी स्टेट सांगितले, स्थिती सांगितलेली आहे. हॅपी, कोण, ही हॅपी आहे. म्हणून त्या ठिकाणी हे स्टेटिव्ह वर्ब म्हणून देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि दुसरं ही इज रायटिंग अ पोयम, हे रायटिंग ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी लिहिण्याची क्रिया झालेली आहे. म्हणून ह्याला आपण त्या ठिकाणी ऍक्शन वर्ड म्हणू शकतो. म्हणून क्रियापद म्हणजे काय, ऍक्शन वर्ड तर आहेच आहे. आणि स्टेट ऑफ बिईंग म्हणजे जे सहाय्यकारी क्रियापद आहेत पण त्या ठिकाणी मुख्य क्रियापद आलेलं असतात त्याला स्टेट ऑफ बिईंग म्हणतात. आणि ऍक्च्युअल मध्ये खाली त्या ठिकाणी क्रिया झालेली आपल्याला दिसून येते. आता त्यानंतर आपल्याला प्रेपोजिशन आणि कंजक्शन हे आपण दोन्ही जरा कंपॅरेटिव्हली त्या ठिकाणी अभ्यास करू, म्हणजे तुलनात्मक. प्रेपोजिशन आणि कंजक्शन.
तर ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी प्रेपोजिशनचं आपण थोडेसे फोड करू. प्री पोजिशन, प्री आणि पोजिशन. प्री म्हणजे अगोदर, पोजिशन म्हणजे स्थान. मग आपल्याला व्याख्या काय करते? प्रेपोजिशन is a word used before noun. ही आपल्याला व्याख्या पाहिजे. काय आपण ह्याचं जर बायफर्केशन केलं, प्री आणि पोजिशन. प्री अगोदर, पोजिशन म्हणजे स्थान. प्रेपोजिशन इज अ वर्ड युज्ड बिफोर नाउन. म्हणजे नामाच्या अगोदर जर त्या ठिकाणी हा शब्द वापरलेला असेल तर त्याला आपण प्रेपोजिशन असं म्हणतो. त्याला आपण एक म्हणतो रिफ्लेक्टिंग वर्ड, सहसंबंध दर्शवणारा शब्द. सहसंबंध जोडणारा किंवा सहसंबंध सूचक शब्द म्हणून त्या ठिकाणी आपल्याला त्याला वापरतो. काय प्रिपोजिशन म्हणजे प्री आणि पोजिशन. पोजिशन मीन्स त्या ठिकाणी प्री म्हणजे अगोदर, पोजिशन म्हणजे स्थान. म्हणजे नामाच्या अगोदर. प्रेपोजिशन इज अ वर्ड युज्ड बिफोर अ नाउन. नामाच्या अगोदर जे शब्द वापरले जातात त्याला आपण प्रेपोजिशन असं म्हणतो. उदाहरण त्या ठिकाणी एक्झाम्पल पाहू आपण. त्या ठिकाणी आय विल मीट हिम, I will meet him at his house, or at his office. हे सेंटेन्स आहे. त्या सेंटेन्स मध्ये आपल्याला प्रिपोजिशन कुठं आहे ते त्या ठिकाणी पाहावं लागेल आपल्याला. आय विल मीट हिम, त्या ठिकाणी काय झालेलं आहे? कर्ता, सायकल क्रियापद, हा ऑब्जेक्ट झाला. त्या ठिकाणी आपण सांगितलं त्या ठिकाणी काय प्रेपोजिशन म्हणजे काय, तर त्या ठिकाणी नामाच्या या ठिकाणी हिज हाऊस हे नाऊन आहे. ओके, हिज हाऊस हे नाऊन आहे. पण हे काय आलं? ऍट. या ठिकाणी देखील ऍट आलेलं आहे. हा देखील हिज ऑफिस नाऊन आहे. आपली व्याख्या काय प्रिपोजिशनची? नामाच्या अगोदर येणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? प्रिपोजिशन असं म्हणतो. सहसंबंध सूचक शब्द आहे. कुठला? नाम आणि सर्वनाम, नाउन आणि प्रोनाउन यांचा सहसंबंध सांगणार. काय? आय मेट हिम, मी त्याला भेटणार. कुठं भेटणार? हिज हाऊस हे नाम, हे नाउन आणि हे प्रोनाउन. ओके, नाम आणि सर्वनाम यांचा सहसंबंध दर्शवणाऱ्या शब्दाला देखील आपण प्रेपोजिशन म्हणतो. आणि प्रेपोजिशनचं ठिकाण कुठं असतं? नामाच्या अगोदर येतं. हिज हाऊस हे नाम आहे, म्हणजे ऍट हे प्रेपोजिशन आहे. त्याच्यानंतर हिज हाऊस हे देखील नाम आहे, मग त्याच्या अगोदर आल्यामुळे हे देखील प्रेपोजिशन. अशा पद्धतीनं जर नाम आणि सर्वनामांचा संबंध, आय मेट हिम, मी त्याला भेटलो. ऍट हिज ऑफिस, ऍट हिज हाऊस, हाऊस आणि आय हा सर्वनाम आहे आणि नाम आहे. नाम आणि सर्वनामाचा सहसंबंध जर जोडणारे असतील तरी देखील त्याला आपण प्रेपोजिशन असं म्हणतो. आणि नामाच्या अगोदर येणाऱ्या शब्दाला देखील आपण प्रेपोजिशन म्हणतो. म्हणून त्या ठिकाणी मग प्रेपोजिशनचं ठिकाण कुठं असेल? नामाच्या अगोदर. ही हाऊस, ऍट. इथं बघा हिज ऑफिस हे नाऊन आहे, हे देखील. हे दोन्ही प्रेपोजिशन त्या ठिकाणी असतील आपल्याला दिसून येतात. आता ह्याच्यामध्ये ऑर एक शब्द दिसतो आपल्याला. ऑर आहे का? आय विल मेट हिम, मी त्याला भेटेल. ऍट हिज हाऊस, एक तर त्याच्या घरी, ऑर ऍट हिज ऑफिस, किंवा त्याच्या ऑफिसमध्ये, घरी किंवा ऑफिसमध्ये. हे ऑर हे शब्द वापरलेला आहे. तर ऑर हा शब्द त्या ठिकाणी असेल कंजक्शन म्हणजे जॉईनिंग वर्ड्स. कंजक्शनला काय म्हणतो? सोपी व्याख्या आहे, जॉईनिंग वर्ड्स. आता ह्याच्यामध्ये कंजक्शन म्हणजे काय, तर त्या ठिकाणी वर्ड्सला वर्ड नाही, वर्ड्स विथ वर्ड्स, शब्दाला शब्दाने, फ्रेज विथ फ्रेज
with phrase, clause with clause, clause with clause, sentence with sentence, sentence with sentence. आता कंजेक्शन म्हणजे काय तर दुसरं तिसरं काही नसून दोन शब्दाला जोडणारा शब्द, दोन फ्रेजला जोडणारा शब्द, दोन क्लॉजला जोडणारा शब्द, सेंटेन्स दोन सेंटेन्सला जोडणारा शब्द. आता बघा हे वर्ड्स देखील, हा वर्ड्स हा शब्द आणि हा वर्ड्स एक शब्द ह्या विथ न जोडलाय. बघा प्रत्येक आहे का म्हणजे दोन शब्द असतील, दोन फ्रेज असतील, दोन क्लॉज असतील किंवा दोन सेंटेन्स असतील, ह्याला जोडणाऱ्या शब्दाला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो कंजेक्शन. हे जॉईनिंग वर्ड्स, जॉईनिंग वर्ड्स मीन्स कंजेक्शन. लक्षामध्ये मग त्याच्यातलं म्हणून त्या ठिकाणी आय विल मेट हिम ऍट हिज ऑफिस हे एक सेंटेन्स आणि ऍट ऑफिस ही फ्रेज झाली, PHRA ही फ्रेज, एक सेंटेन्स आणि एक फ्रेज ह्या दोघांना त्या ठिकाणी ऑर न जोडलेला आहे म्हणून ऑर हा शब्द त्या ठिकाणी कंजेक्शन आहे. म्हणजे लक्षामध्ये प्रेपोजिशन म्हणजे काय, नाम आणि सर्वनाम ह्या दोघातला सहसंबंध दर्शवणाऱ्या शब्दाला देखील आपण प्रेपोजिशन म्हणतो. आणि प्रेपोजिशनचे स्थान कुठं असतं, नामाच्या अगोदर, जो नामाच्या अगोदर आलेला असतो त्याला देखील आपण प्रेपोजिशन म्हणतो. आणि कंजेक्शन म्हणजे काय, दोन शब्द वर्ड्सला जोडलेला असतो, दोन फ्रेजेसला जोडलेला असतो, दोन सेंटेन्सला, दोन क्लॉजेसला, ह्या सगळ्याला जोडणारा जो असेल तर त्याला आपण कंजेक्शन म्हणतो. म्हणजे जॉईनिंग वर्ड्स आर कॉल्ड ॲज अ कंजेक्शन. ह्या पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये लास्ट बट वन भाग आपण पाहणार ऍडव्हर्ब. ऍडव्हर्ब मीन्स काय, क्रियाविशेषण. मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो ऍडव्हर्ब, क्रियाविशेषण. क्रियाविशेषण म्हणजे इट डिस्क्राईब वर्ब, म्हणजे क्रियापदाला, क्रियेविषयी विशेष माहिती किंवा क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण क्रियाविशेषण. जसं आपण नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असं म्हणतो, तसं हे क्रियापदाविषयी विशेष माहिती म्हणजे क्रिया कशी घडली, रन फास्ट, रन पळतोय कसा फास्ट, फास्ट जोरात पळतोय म्हणजे रन फास्ट, फास्ट हे ऍडव्हर्ब झालं. म्हणजे क्रियेविषयी विशेष माहिती सांगितली, रन स्लोली, रन फास्ट. आता स्लोली, फास्ट आणि बऱ्याचशा वेळेस त्या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं असं त्यांना LY लागलेला असेल ते देखील शब्द त्या ठिकाणी ऍडव्हर्ब म्हणून त्या ठिकाणी गणले जातात, हे लक्षात ठेवा. म्हणजे क्रियेविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण ऍडव्हर्ब असं म्हणतो. इट डिस्क्राइब्स, ऍडव्हर्ब डिस्क्राइब द वर्ब्स. क्रियेविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण क्रियाविशेषण असं म्हणतो. आता क्रियाविशेषणाचे आपण वाक्य पाहू त्या ठिकाणी. ही वर्क्स हार्ड, सब्जेक्ट, वर्क म्हणजे काम करतोय, हार्ड म्हणजे हार्ड, काम करण्याचं कसं आहे, काम करतोय पण अतिशय मेहनतीनं, कठोरतेनं कामाला हे डिनोट्स केले, कामाविषयी विशेष माहिती सांगितली म्हणून या ठिकाणी हे ऍडव्हर्ब आहे. ओके, काम करतोय पण काम कसं आहे, अतिशय मेहनतीनं करतोय म्हणजे ह्या वर्कला, ह्या कामाला त्या ठिकाणी काय केलं, विशेष महत्व प्राप्त करून दिले, विशेष सांगितलेलं आहे की काम आहे, फार अवघड काम आहे म्हणून त्या ठिकाणी हे हार्ड ऍडव्हर्ब आहे. नंबर 2, he works very hard. It's work, he क्रियापद very works hard कसं आहे, आता हे हार्ड या ठिकाणी बघा, इथं ऍडव्हर्ब झालं, इथं ऍडजेक्टिव्ह झाले. काम कसं आहे, अवघड आहे, वर्क्स अवघड आहे, या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह झालं, हे ऍडजेक्टिव्ह ही पुन्हा हे ऍडव्हर्ब झाले. वर्क्स काय, व्हेरी हार्ड आहे, अवघड आहे पण फार अवघड आहे म्हणून हे ऍडव्हर्ब त्या ठिकाणी ह्या क्रियापदाला म्हणजे बरेचसे वेळेस त्या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह जरी वाक्यात आलेला असलं आणि व्हेरी हा शब्द आलेला असेल, हे व्हेरी शब्द देखील त्या ठिकाणी ऍडव्हर्ब किंवा क्रियाविशेषण असतात आणि ते विशेष म्हणजे काय करतात ना, डिस्क्राइब होतं ऍडजेक्टिव्ह. वर्क आहे पण त्या ठिकाणी व्हेरी हार्ड आहे, खूप अवघड आहे म्हणून हे देखील ऍडव्हर्ब त्या ठिकाणी होऊ शकतं. ही इज व्हेरी इंटेलिजंट, ही इज व्हेरी इंटेलिजंट. बघा, ही इज पुन्हा स्टेटिव्ह वर्ब, स्टेटिव्ह स्थिती दाखवते कशी, तो फार हुशार आहे, तो खूप हुशार आहे. ह्या स्टेटिव्ह वर्बचं त्या ठिकाणी हे ऍडव्हर्ब आहे. हुशार आहे, इंटेलिजंट आहे, हुशार आहे, किती कसा हुशार आहे, खूप हुशार आहे म्हणून व्हेरी म्हणजे जास्तीच आहे, हे ऍडव्हर्ब आहे. म्हणजे स्टेटिव्ह वर्बचं त्या ठिकाणी हे ऍडव्हर्ब आहे. स्टेटिव्ह वर्ब म्हणजे स्थिती दाखवलेली आहे, तो कशा पद्धतीने आहे ते त्या ठिकाणी हे ऍडव्हर्ब त्या ठिकाणी. आणि हे ऍडजेक्टिव्ह आहे इंटेलिजंट,
म्हणजे ह्या इंटेलिजंट ऍडजेक्टिव्हचं विशेषणाचं देखील त्या ठिकाणी त्याला डिस्क्राईब केलं. इंटेलिजंट आहे पण इंटेलिजंट किती आहे, खूप आहे, व्हेरी आहे, म्हणून देखील हे दोन्हीला आहे, ह्या व्हर्बला देखील आणि ह्या ऍडजेक्टिव्हला देखील त्या ठिकाणी काय करतं, डिस्क्राईब करत असतं. म्हणून हे देखील व्हर्ब म्हणजे ऍडव्हर्ब जे असतात नुसते ऍडव्हर्ब म्हणजे क्रिया विशेषण नाही, क्रियेला विशेष माहिती सांगता असं नाही, तर ते कधी कधी त्या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह आणि क्रियापद या दोघांना देखील डिस्क्राईब करत असतात. म्हणून अशा पद्धतीने हे आपल्याला ऍडव्हर्ब पाहायचे. आणि शेवटचा जो इंटरजेक्शन आहे, हा इंटरजेक्शन आपण जास्तीत जास्त त्या ठिकाणी डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये वापरत असतो. म्हणजे सडन फिलिंग म्हणजे अचानक येणार आहे, अरे बापरे, ओ गॉड, अरे देवा, अलास, हुर्रे, ह्या पद्धतीचे जे स्टेटमेंट असतात ते स्टेटमेंट आपल्याला इंटरजेक्शन मध्ये येतात. तर आजच्या पिरियडमध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीच डिटेलमध्ये त्या ठिकाणी पाहिलेला आहे. ह्याच्यावर उपर जर कोणाला काही अडचण असेल तर ह्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण त्या ठिकाणी लिहून पाठवू शकता की आम्हाला हा भाग समजला नाही, तर आपलं त्या कॉमेंटमध्ये त्या ठिकाणी काय केलं जाईल, तुमच्या शंकेचं, तुमचं प्रॉब्लेमचं त्या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल. अशीच नवनवीन व्हिडिओ पाहता माझ्या युट्यूबवरल्या PR.बालाजी चव्हाण या चॅनलवर जाऊन त्या ठिकाणी लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. थँक्यू.